मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लावली आहे। या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील नदी नाल्यांना पूर आला। राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे उंच टेकडी भागावरून वाहत असलेल्या राजुरा शहरालगत भवानी नाल्याला अचानक पूर आला। त्यामुळे राजुरा गडचांदूर महामार्ग 3 तास बंद होता। यामुळे नाल्यावरील दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। भवानी मंदिर येथे एक कुटुंब कार्यक्रमासाठी आला होता। तिथे 10 ते 12 नागरिकांना नाल्यामुळे अडकून पडावे लागले। घटनेची माहिती मिळताच राजुरा तहसील प्रशासन, पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचललीत। तहसीलदार डॉक्टर ओमप्रकाश गोंड आणि पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग हाके, पोलीस उपनिरीक्षक पराग उल्लेवार यांनी मंदिरात अडकलेल्या काही पत्रकार आणि नागरिकांना जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढले। मात्र पाण्याचा प्रवाह जोरदार असल्यामुळे जेसीबी पाण्यात चालवणे शक्य झाले नाही। पोलिसांनी मागच्या बाजूने जाऊन भिंतीवर चढून प्रत्येकाला रेस्क्यूच्या माध्यमातून रात्री 11च्या सुमारास बाहेर काढले। आमदार देवराव भोंगडे यांनी देखील यावेळी प्रत्यक्ष नागरिकांच्या संपर्कात राहून प्रशासनाकडून मदत व बचत कार्यासाठी माहिती घेत होते। मंदिर परिसरात पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात होता। मंदिरालगत 4 ते 5 फूट पाणी असल्यानं त्या ठिकाणी कोणालाही जाता आले नाही। नाल्याचे पाणी राजुरा शहराची आराध्य दैवत असलेल्या भवानी मंदिराच्या पोर्चपर्यंत शिरले होते। याच मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरात प्रमोद गटलेवाल नामक एक तरुण अडकून पडला होता। घटनेची माहिती कळताच पत्रकार सागर भटपल्लीवार यांनी त्याला सुखरूप बाहेर काढले।